नमस्कार. आपण पाहतोय प्रेमात पडताना भाग 4. प्रिन्सिपलच्या केबिनमधून बाहेर पडणारा तो आवाज आणि रोहनच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर संशयास्पद हसू पाहून सईच्या अंगावर सरसरून काटा आला. तिच्या हातातील फाईल नकळत तिच्या हातातून सुटणार होती, पण तिने स्वतःला कसंबसं सावरलं. तिने तोंडावर हात ठेवला आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली. तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला वाटलं तिचा श्वास कोंडेल. केबिनच्या आतमध्ये कबीरचे वडील मिस्टर यशवंत राजाध्यक्ष रागाने लालबुंद झाले होते. त्यांचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमत होता. विश्वास ठेव कबीर, लहानपणापासून तुझ्या प्रत्येक चुकीवर मी पांघरून घातलं. तू गाड्या घेतल्यास, राडे केलेस, पैशांची उधळपट्टी केलीस. मी कधीच तुला अडवलं नाही. पण कॉलेजच्या ऑफिशियल फंड्सवर डल्ला मारण्याची तुझी हिंमत कशी झाली? 15 लाख रुपये काही कमी रक्कम नाहीये. सायबर सेलने अधिकृत रिपोर्ट दिला आहे की ट्रान्सफर ज्या लॅपटॉपवरून आणि ज्या IP ॲड्रेसवरून झाले तो दुसरा तिसरा कोणाचा नसून तुझाच आहे. आता काय पुरावा आहे हवाय मला अजून? यशवंतराव टेबलावर हात मारत ओरडले. कबीर तिथे शांत उभा होता, पण त्याचे डोळे सांगत होते की तो आतून पूर्णपणे तुटला आहे. बाबा, मी पुन्हा सांगतोय, मी पैशांसाठी असल्या थराला कधीच जाणार नाही. मला पैशांची काय कमतरता आहे? तुम्ही मला जे मागितलंय ते दिलंय. मग मी कॉलेजचे पैसे का चोरेन? कोणीतरी माझा लॅपटॉप वापरला आहे. कोणीतरी माझा पासवर्ड चोरलाय बाबा. भास्कर, यशवंतराव कडक आवाजात म्हणाले. तुझ्या फोटोग्राफीच्या नादापायी आणि शॉर्ट फिल्म्सच्या फालतू बजेटसाठी तुला पैशांची गरज होती, हे मला चांगलंच माहिती आहे. आत्ताच्या आत्ता तू इथून घरी जा. जोपर्यंत त्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवणार नाहीस. फेस्टच्या जबाबदारीतून मी तुला आत्ताच्या आत्ता मुक्त करतोय. रोहन, याला गाडीत बसून थेट घरी घेऊन जा. रोहनने लगेच आपला चेहरा एकदम गंभीर केला, जणू त्याला कबीरची खूप काळजी आहे. हो अंकल, मी घेऊन जातो कबीरला. कबीर, चल यार, बाबांचा राग शांत होऊ द्या आधी, असं म्हणून रोहनने कबीरचा खांदा पकडला. कबीरने अत्यंत हताश नजरेने आपल्या वडिलांकडे पाहिलं, पण यशवंतरावांनी तोंड फिरवून घेतलं होतं. कबीर आणि रोहन केबिनच्या दरवाजाच्या दिशेने जाऊ लागले. सईला समजलं की ते बाहेर येत आहेत. ती एका सेकंदात तिथून मागे फिरली आणि अंधाऱ्या कॉरिडॉरच्या खांबामागे लपली. कबीर आणि रोहन केबिनमधून बाहेर पडले. कबीरचं डोकं खाली होतं. त्याचे ते नेहमी हवेत उडणारे केस आज विस्कटलेले होते आणि त्याचा तो किंगसारखा रुबाब कुठल्या कुठे गायब झाला होता. रोहन त्याच्या मागे चालत होता, पण जसा कबीर पुढे गेला, रोहनने खिशातून फोन काढला आणि पुन्हा एकदा एक मेसेज टाईप केला. सईने खांब्याच्या आडून पाहिलं. रोहनच्या चेहऱ्यावर तेच सैतानी हसू होतं, जे तिने काही मिनिटांपूर्वी पाहिलं होतं. ते दोघे खाली निघून गेल्यावर सई खांबाच्या आडून बाहेर आली. तिचे पाय थरथरत होते. ती तिथेच कॉरिडॉरच्या बाकावर बसली. डोक्याला हात लावून ती विचार करू लागली. काही दिवसांपूर्वीच कबीरने तिला गाडीत बसून सांगितलं होतं की तो पाठीमागून वार करत नाही. सईला कबीरच्या स्वभावाचा अंदाज आला होता. तो उद्धट होता, माजलेला होता, पण तो चोर किंवा लबाड नक्कीच नव्हता. आणि त्यात भर म्हणजे तिने रोहनला त्या अंधारात हसताना आणि मेसेज करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सईच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. याचा अर्थ कबीर निर्दोष आहे. त्याला त्याच्याच बेस्ट फ्रेंडने म्हणजेच रोहनने खूप मोठ्या कटात अडकवलं आहे. पण सई विचार करू लागली की ती कबीरला का वाचवेल? कबीरने तिला पहिल्या दिवसापासून त्रास दिला होता. तिच्या स्कूटीची तोडफोड करायला लावली होती. जरी ती रोहनने केली असली तरी कारण तर कबीरच होता. पण सईचं मन तिला सांगत होतं की जरी कबीर तिचा शत्रू असला तरी एका निष्पाप माणसाला अशा प्रकारे उद्ध्वस्त होताना ती पाहू शकत नव्हती. तिचा स्वाभिमान आणि तिची नीतिमत्ता तिला गप्प बसू देत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये एक वेगळी शांतता होती. कबीर आता कॉलेजमध्ये आला नव्हता. कट्टा कॅन्टीनमध्ये नेहमी कबीरच्या मित्रांनी गजबजलेला टेबल नंबर 5 आज पूर्णपणे रिकामा होता. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक पत्रक लावण्यात आलं होतं, ज्यामध्ये लिहिलं होतं की तांत्रिक कारणांमुळे कबीर राजाध्यक्षला फेस्टच्या कमिटीमधून काढून टाकण्यात येत आहे आणि त्याच्या जागी रोहनला फोटोग्राफी कमिटीचा तात्पुरता हेड बनवण्यात येत आहे. मुलं गोळा होऊन नोटीस बोर्डकडे पाहत कुजबुजत होती. अरे, कबीरने काहीतरी मोठा घोटाळा केलाय म्हणतायत. ट्रस्टीचा मुलगा असून पैशांची चोरी केली यार त्याने. अशा उलटसुलट चर्चा कॅम्पसमध्ये सुरू झाल्या होत्या. सई कॉरिडॉरमधून जात असताना तिला रोहन आणि सुमित उभे असलेले दिसले. रोहन आज खूप खुश दिसत होता. तो मित्रांना फेस्टच्या अवॉर्ड्सबद्दल बोलत होता. कबीरच्या जागेवर बसून त्याला मिळणारी पॉवर तो एन्जॉय करत होता. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली. तिने ठरवलं की ती या प्रकरणाचा छडा लावणार. दुपारच्या वेळी सई थेट सायबर लॅबच्या दिशेने गेली. तिथे तिचा एक ओळखीचा ज्युनियर नील पार्ट टाइम काम करायचा. नील कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये खूप हुशार होता आणि सईने त्याला गेल्या सेमिस्टरमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये मदत केली होती. त्यामुळे तो सईचा खूप आदर करायचा. सई लॅबमध्ये गेली, जिथे नील एकटाच बसून काहीतरी कोडिंग करत होता.
हाय नील, सई म्हणाली. नीलने वर पाहिलं आणि हसला. अरे सई दीदी, या ना, आज इकडे कुठे वाट चुकलात? सईने आजूबाजूला पाहिलं की कोणी नाहीये. मग ती नीलच्या जवळ खुर्ची ओढून बसली. नील, मला तुझी एक खूप मोठी मदत हवी आहे, पण प्रॉमिस कर, हे आपल्या दोघांमध्येच राहील. नीलचा चेहरा गंभीर झाला. बोला ना दीदी, काय झालं? मी नक्की मदत करेन. कबीर राज्याध्यक्षाच्या केसबद्दल तुला माहितीच आहे का? त्या 15 लाखांच्या घोटाळ्याबद्दल? सईने हळूच विचारलं. हो, पूर्ण कॉलेजमध्ये तीच चर्चा सुरू आहे. सायबर सेलने कबीरच्या लॅपटॉपचा IP ॲड्रेस ट्रॅक केला होता, नीलने सांगितलं. नील, कबीरने ते पैसे नाही चोरलेत. त्याला कोणीतरी फ्रेम केलंय. मला संशय आहे की कोणीतरी त्याचा लॅपटॉप किंवा त्याचा कॉलेजचा लॉग इन ID चोरून ते ट्रान्सफर केलं आहे. तू मला त्या ट्रान्सफरच्या दिवशीचा म्हणजेच गेल्या मंगळवारच्या रात्रीचा कॉलेजचा मुख्य सर्व्हरचा डेटा काढून देऊ शकतोस का? मला बघायचंय की त्यावेळी कबीरचा ID नक्की कुठून ॲक्टिव्ह होता. सईने नीलच्या डोळ्यांमध्ये पाहून विचारलं. नील थोडा घाबरला. दीदी, हे बेकायदेशीर आहे. जर सायबर हेडला किंवा प्रिन्सिपलला सरांना समजलं तर माझं ॲडमिशन कॅन्सल होईल. नील प्लीज, एका निष्पाप मुलाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते आणि मला खात्री आहे की जर आपण खरा गुन्हेगार शोधला तर कॉलेज आपल्याला काहीच बोलणार नाही. प्लीज, माझ्यासाठी एवढं कर. सईने विनवणी केली. नीलने काही वेळ विचार केला. मग त्याने लॅपटॉप आपल्याकडे ओढला. ठीक आहे दीदी, तुम्ही म्हणताय म्हणून मी करतो, पण मला थोडा वेळ लागेल. कॉलेजच्या मेन सर्व्हरचा फायरवॉल बायपास करावा लागेल. तुम्ही आज रात्री 8:30 वाजता कॉलेज सुटल्यावर लॅबच्या पाठीमागे या. मी तुम्हाला डेटा देईन. थँक्स नील, तू खूप मोठा उपकार करतोयस, सई म्हणाली आणि ती तिथून बाहेर पडली. संध्याकाळचे 8 वाजत आले होते. कॉलेजचा कॅम्पस पूर्णपणे रिकामा झाला होता. फक्त मुख्य गेटवर एक सिक्युरिटी गार्ड बसला होता. पाऊस पुन्हा हलका हलका सुरू झाला होता. हवेमध्ये गारवा होता. सई तिच्या लॅपटॉपची बॅग खांद्याला लावून छत्री न घेता घाईघाईने सायबर लॅबच्या पाठीमागच्या खिडकीपाशी पोहोचली. तिथे अंधार होता. काही मिनिटातच खिडकी हळूच उघडली आणि आतून नीलने डोके बाहेर काढले. त्याच्या हातात एक ब्लॅक रंगाची पेनड्राईव्ह होती. दीदी, हे घ्या, नील घाईघाईने म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. यात गेल्या मंगळवारच्या रात्रीचे सर्व लॉग इन डिटेल्स आहेत. मला जे सापडलं ते खूपच धक्कादायक आहे. कबीरचा ID रात्री 11 वाजता मॅनेजमेंट ब्लॉकच्या कम्प्युटर लॅब नंबर 3 मधून लॉग इन झाला होता. त्याच्या स्वतःच्या लॅपटॉपवरून नाही. आणि त्यावेळी लॅबच्या बाहेर असलेल्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेजही मी यात कॉपी केलं आहे. तुम्ही स्वतःच बघा. सईने ती पेनड्राईव्ह हातात घेतली. थँक्स नील, तू खरंच ग्रेट आहेस. लवकर जा इथून दीदी, कोणीतरी येतंय असं वाटतंय. नीलने खिडकी बंद केली. सईने पेनड्राईव्ह खिशात ठेवली आणि ती वेगाने गेटच्या दिशेने जाऊ लागली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला आता घरी जाऊन ते फुटेज बघायची घाई झाली होती. ती गल्लीतून बाहेर पडली आणि तिने रिक्षा पकडली. घरी पोहोचल्यावर सईने थेट तिची खोली आतून लॉक केली. तिने लॅपटॉप सुरू केला आणि ती पेनड्राईव्ह इन्सर्ट केली. तिने फाईल्स ओपन केल्या. त्यामध्ये एक व्हिडिओ फाईल होती. तिने त्यावर क्लिक केलं. व्हिडिओ सुरू झाला. तो गेल्या मंगळवारच्या रात्री 10:45 कॉलेजच्या कॉम्प्युटर लॅब बाहेरचा ब्लॅक अँड व्हाईट CCTV कॅमेराचा फुटेज होता. कॉरिडॉरमध्ये पूर्णपणे अंधार होता. अचानक एक मुलगा हळूच पावलं टाकत लॅब नंबर 3च्या दिशेने जाताना दिसला. त्याने डोक्यावर हुडी घातली होती, ज्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो लॅबचा दरवाजा उघडून आतमध्ये गेला. साधारण 15 मिनिटांनंतर, म्हणजेच ठीक 11:10 तो मुलगा लॅबमधून बाहेर आला. बाहेर येताना गडबडीत त्याच्या डोक्यावरची हुडी मागे सरकली आणि कॉरिडॉरच्या कोपऱ्यात असलेला इमर्जन्सी लाईटचा प्रकाश थेट त्याच्या चेहऱ्यावर पडला. सईने व्हिडिओ पॉज केला आणि झूम केलं आणि चेहरा स्पष्ट झाला. तो दुसरा-तिसरा कोणी नसून रोहनचाच होता. रोहनच्या हातामध्ये कागद होता, ज्यावर बहुधा कबीरचा पासवर्ड लिहिला असावा. रोहननेच कबीरच्या IDचा वापर करून ते 15 लाख रुपये ट्रान्सफर केले होते आणि कबीरचा पर्सनल लॅपटॉप आधीच हॅक करून त्याचा IP ॲड्रेस तिथे मॅप केला होता. सईच्या तोंडून एक मोठा निश्वास बाहेर पडला. माझा संशय अगदी बरोबर होता. रोहननेच कबीरचा विश्वासघात केला आहे, ती स्वतःशीच म्हणाली. आता तिच्याकडे कबीरला निर्दोष सिद्ध करण्याचा पक्का पुरावा होता. पण सई विचार करू लागली की तिने थेट प्रिन्सिपलकडे जावं की आधी कबीरला हे सांगावं. कबीरला हे समजल्यावर काय वाटेल की ज्या मित्रावर त्याने स्वतःच्या भावासारखा विश्वास ठेवला त्यानेच त्याची पाठ सोडली होती. सईने ठरवलं की ती आधी कबीरला भेटणार. दुसऱ्या दिवशी सकाळी सई कॉलेजला न जाता थेट कबीरच्या घराच्या पत्त्यावर निघाली. कबीरचा पत्ता तिला आधीच माहिती होता. जेव्हा तो तिला सोडायला आला होता तेव्हा तिने त्याच्या गाडीच्या कागदपत्रांवर पाहिला होता. मुंबईतल्या एका अतिशय पॉश आणि श्रीमंत भागामध्ये कबीरचा मोठा बंगला होता. बंगल्याच्या गेटवर मोठे सुरक्षारक्षक उभे होते. सई गेटपाशी पोहोचली. मला कबीर राज्याध्यक्षाला भेटायचं आहे, ती म्हणाली. सुरक्षारक्षकाने तिला वरून खाली पाहिलं.
बाळा, साहेबांचा हुकूम आहे. कबीर बाबांना कोणालाही भेटायची परवानगी नाहीये. प्लीज त्यांना सांगा की कॉलेजमधून सई आली आहे आणि माझ्याकडे खूप महत्त्वाची फाईल आहे. सईने हट्ट धरला. पण त्या सुरक्षा रक्षकाने आतमध्ये फोन केला आणि काही मिनिटातच त्याने गेट उघडलं. जा, बाबा वर गच्चीवर आहेत. सई बंगल्याच्या पायऱ्या चढून वर गेली. बंगल्याच्या आतली श्रीमंती पाहून ती थक्क झाली. पण सध्या तिचं लक्ष तिकडे नव्हतं. ती सरळ गच्चीच्या दिशेने गेली. गच्चीचा दरवाजा उघडा होता. सईने बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस हलका हलका पडत होता. कबीर गच्चीच्या कठड्याला टेकून उभा होता. त्याच्या हातामध्ये त्याचा कॅमेरा होता. पण तो फोटो काढत नव्हता, तर फक्त स्क्रीनकडे हताशपणे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर दाढी वाढली होती आणि तो खूप थकलेला दिसत होता. सई हळूच पावलं टाकत त्याच्या मागे गेली. कबीर, तिने हाक मारली. कबीरने दचकून मागे पाहिलं. सईला तिथे पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. सई, तू इथे? या वेळेला? तुला कोणी आत सोडलं? आणि तुला काय हवंय आता? माझ्या आयुष्याचा आधीच तमाशा झालाय. अजून काही शिल्लक आहे का? कबीरच्या आवाजात प्रचंड कडू विरक्ती आणि राग होता. सईने काही न बोलता तिच्या बॅगेतून लॅपटॉप काढला आणि गच्चीवर असलेल्या एका टेबलावर ठेवला. तिने पेनड्राईव्ह लावली आणि तो व्हिडिओ प्ले केला. कबीर, आधी हे बघ, मग जे काय बोलायचंय ते बोल, ती शांतपणे म्हणाली. कबीर संशयाने लॅपटॉपच्या स्क्रीनजवळ आला. त्याने व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. जसा तो व्हिडिओ पुढे गेला आणि रोहनचा चेहरा स्क्रीनवर झूम झाला, तसा कबीरच्या हातातून त्याचा तो महागडा कॅमेरा निसटला आणि जमिनीवर पडला. कॅमेऱ्याच्या लेन्सचे तुकडे तुकडे झाले. पण कबीरचं लक्ष तिकडे नव्हतं. त्याने डोळे स्क्रीनवर खिळले गेले होते. त्याचे ओठ थरथरत होते. रोहन? नाही, हे शक्य नाही. रोहन माझा भाऊ आहे यार. तू असं कधीच करू शकत नाही. सई, हा व्हिडिओ फेक आहे. तू मला फसवतेस. कबीर रागाने सईची कॉलर पकडणार होता. कबीर, डोळे उघड तुझे. सईने त्याचा हात झटकला आणि त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून ओरडली. हा व्हिडिओ कॉलेजच्या मुख्य सर्व्हरचा ऑफिशियल डेटा आहे. रोहनने तुझा विश्वास विकला आहे. ज्या दिवशी तुला फेस्ट कमिटीतून काढलं, त्या दिवशी रात्री मी त्याला कोणाला तरी मेसेज करताना पाहिलं होतं की कबीर अडकला आहे. आता त्याचा चॅप्टर क्लोज. कबीर, तो तुझा मित्र नाही. तो तुझ्या पाठीत सुरा खुपसणारा साप आहे. कबीर तिथे जमिनीवर गुडघ्यांवर बसला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. एका मोठ्या श्रीमंत बापाचा कॉलेजचा तो किंग आज एका साध्या मुलीसमोर लहान मुलासारखा रडत होता. त्याचा जगावरचा आणि मैत्रीवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्याने असं का केलं सई? मी त्याला काय कमी केलं होतं? गाडी मागितली, गाडी दिली. पैसे मागितले, पैसे दिले. मग का? सई त्याच्या शेजारी गुडघ्यांवर बसली. तिने पहिल्यांदाच अत्यंत प्रेमाने कबीरच्या खांद्यावर हात ठेवला. कारण कबीर, काही लोकांना प्रेमाची आणि मैत्रीची किंमत कळत नाही. त्यांना फक्त पॉवर आणि पैसा हवा असतो. रोहनला तुझ्या जागी यायचं होतं, पण आता रडण्याची वेळ नाहीये. आपल्याकडे पुरावा आहे. आपण प्रिन्सिपल सरांकडे जाऊ आणि तुझा कलंक पुसून टाकू. कबीरने तिचे ओठ आवळले. त्याने सईकडे पाहिलं. ज्या मुलीशी त्याने फक्त वाद घातले होते, जिची गाडी खराब केली होती, तीच आता आज त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरावा घेऊन आली होती. कबीरच्या मनामध्ये सईबद्दल एक प्रचंड आदर आणि एक नवीनच भावना निर्माण झाली होती. सई, तू माझ्यासाठी हे सगळं का केलंस? मी तर तुला नेहमी त्रास दिला. सईने हसून त्याचे अश्रू पुसले. कारण जरी तू उद्धट असलास कबीर, तरी तू चोर नाहीस, हे मला माहिती होतं. चल, उठ आता, आपल्याला कॉलेजला जायचं आहे. दोघे कबीरच्या गाडीत बसले आणि कॉलेजच्या दिशेने निघाले. सईच्या हातात तो लॅपटॉप होता. कबीरच्या चेहऱ्यावर आता रडण्याचे भाव नव्हते, तर एक कडक प्रतिशोधाची आग लागली होती. तो आता रोहनला सोडणार नव्हता. ते कॉलेजमध्ये पोहोचले. थेट प्रिन्सिपलच्या केबिनच्या दिशेने निघाले. कॉरिडॉर रूममध्ये मुलांना कबीर आणि सईला एकत्र येताना पाहून आश्चर्य वाटले. कबीर सरळ केबिनचा दरवाजा ढकलून आतमध्ये शिरला. आत प्रिन्सिपल आणि योगायोगाने कबीरचे वडील यशवंतरावही काही मीटिंगसाठी बसले होते. रोहनही तिथेच फाईल्स घेऊन उभा होता. कबीरला आत आलेलं पाहून रोहनचा चेहरा एका सेकंदासाठी पांढरा पडला, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. कबीर, तू इथे कसा? अंकलने तुला कॉलेजमध्ये यायला मना केलंय ना? रोहन म्हणाला. चुप बस रोहन. कबीर सिंहासारखा गरजला. त्याने सईकडे इशारा केला. सईने पुढे होऊन लॅपटॉप प्रिन्सिपलच्या टेबलावर ठेवला आणि तो व्हिडिओ प्ले केला. सर, यशवंतराव अंकल, प्लीज हे फुटेज बघा. कबीर निर्दोष आहे. खरा चोर हा आहे. सईने रोहनकडे बोट दाखवलं. प्रिन्सिपल आणि यशवंतरावांनी तो व्हिडिओ पाहिला. रोहनचा चेहरा जसा स्क्रीनवर आला तसा रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो थरथरू लागला. यशवंतराव खुर्चीवरून उठले. त्यांच्या डोळ्यामध्ये कबीरबद्दलचा पश्चाताप आणि रोहनबद्दलचा प्रचंड राग दिसत होता. रोहन, तुझी ही हिंमत? ते ओरडले. रोहनने पळण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने त्याचा कॉलर पकडला आणि त्याला एका झटक्यात जमिनीवर पाडलं. मी तुझ्यावर भावासारखा विश्वास ठेवला होता रोहन.
कबीरने त्याच्या तोंडावर जोरात लाथ मारणार तितक्यात कॉलेजच्या गेटवरून पोलिसांच्या सायरनचा मोठा आवाज आला. पण पोलीस रोहनला पकडायला आले नव्हते. केबिनचा दरवाजा उघडला आणि पोलीस इन्स्पेक्टर आतमध्ये आले. त्यांच्या हातामध्ये एक वॉरंट होतं आणि त्यांनी सईकडे पाहिलं. तुम्हीच सई पटवर्धन आहात का? इन्स्पेक्टरने विचारलं. हो, मीच आहे, पण गुन्हेगार इथे आहे. रोहनने सई बोलणार तितक्यात इन्स्पेक्टरने तिला तोडलं. मिस सई, सायबर सेलच्या मुख्य सर्व्हरचा डेटा हॅक केल्याच्या आणि कॉलेजची गोपनीय माहिती चोरल्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. नीलने पोलिसांसमोर कबुली दिली आहे की तुम्ही त्याला धमकावून हा डेटा चोरायला लावला होता. इन्स्पेक्टरने सईच्या हातात थेट बेड्या ठोकल्या. सई स्तब्ध झाली. तिने रोहनकडे पाहिलं. रोहन जमिनीवर बसून अत्यंत कुत्सितपणे हसत होता. रोहनने आधीच बॅकअप प्लॅन तयार ठेवला होता. त्याने नीलला पकडून त्याला आपल्या बाजूने करून घेतलं होतं आणि सईलाच अडकवलं होतं. नाही, सईने काही नाही केले. ती निर्दोष आहे. कबीर पोलिसांच्या समोर आडवा आला, पण पोलिसांनी त्याला बाजूला केलं. सईला पोलीस ओढत केबिन बाहेर घेऊन जाऊ लागले. सईने मागे वळून कबीरकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. कबीर ओरडत तिच्या मागे धावला, पण पोलिसांनी त्याला रोखलं. कबीरला वाचवण्याच्या नादात सई आता स्वतःच एका खूप मोठ्या जाळ्यात अडकली होती. आता कबीर सईला जेलमधून कसं बाहेर काढणार? रोहनचा हा खेळ कबीर कसा संपवणार? पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.